आज आपण एकदम क्रीमी, चटपटीत घरच्याच मसाल्यांपासून बनणारी मशरूमची भाजी बनवतोय. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी मशरूम हा एक उत्तम पर्याय आहे. त्यासोबतच मशरूममध्ये खूप सारे प्रोटीनही असतात. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आवडली तर एक लाईक नक्कीच करा. नमस्कार, मी भाविका. कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग सुरुवात करूया. तर इथं मी 200 ग्राम मशरूम घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मशरूम कसे साफ करायचे ते बघतोय. मशरूम मी अगोदर स्वच्छ धुवून टाकले आणि त्याच्यावरचे जे साल असतात, जसं आपण बटाटे वाफल्यानंतर साल काढतो तशाच पद्धतीने त्याचे हे वरती साल असतात ते काढून घ्यायचे असतात आणि मशरूम एकदम पांढरे शुभ्र होतात. आपलं हे मशरूम तयार झालेले आहेत. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथं मी पाणी उकळायला ठेवते. साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी आहे. त्याच्यात चिरलेले 2 कांदे मी टाकलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे. 10 ते 12 काजू टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे मगज बीज असतील म्हणजे टरबूजचे बीज असतील ते टाकले तरीही चालतील. आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीरच्या ज्या हिरवे काड्या असतात त्या घेतलेल्या आहेत. याच्यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते. आता हॉटेलमध्ये जर बघितलं तर असं काजू, मगज बीज आणि कोथिंबीरच्या काड्या टाकल्या जातात. आता हे आपण उकळू देऊ मध्यम गॅस ठेवून आणि मशरूम इथं कापून घ्यायचे आहे. तर मशरूम कसे कापायचे तर दाखवल्याप्रमाणे असे स्लाईस याचे तयार करायचे आहेत. तुम्हाला जाड बारीक जशा ठेवायच्या आहेत तशा ठेवू शकतात. तर हे बघा आपले सर्व मशरूम इथं कापून झालेले आहेत. याला मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशनसाठी 2 चमचा इथं दही घेतलेली आहे मी आणि खूप जास्त आंबट नाही, मध्यम आंबट आहे. आणि 2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचाभर भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आणि 2 चमचा धना पावडर घेतलेला आहे. इथं अद्रक आणि लसूणची पेस्ट एकत्रच केलेली आहे म्हणून 2 चमचा घेतलेली आहे मी. जर तुम्ही वेगवेगळे घेत असणार तर 1-1 चमचा घ्या. चवीनुसार मीठ टाकलं. सर्व जिन्नस छान असे एकत्र करायचं. छान कोटिंग होईल मसाल्याची अशा पद्धतीने आणि याला झाकून ठेवूया मॅरिनेशनसाठी. छान मुरतं. मसाले सर्व मशरूममध्ये लागतात आणि त्याच्यामुळे छान चव येते. इकडे आपले कांदे टमाटे छान असे शिजले आहेत. टमाट्याची साल निघेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर याची प्युरी तयार करायची आहे. तर प्युरी एकदम फाईन अशी मिक्सरमधून तिला वाटून घ्यायचं आहे. जर जाडसर राहून गेली तर आपला क्रीमी स्ट्रक्चर तिचं येणार नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता जर जाडसर असेल तर गाळणीने गाळून घ्या. जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखीच जर भाजी खायची असेल तर अशा पद्धतीने प्युरी तयार करायची. आपली प्युरी तयार आहे. इथं अख्खे मसाले आपण घेतोय. त्यामध्ये मी 2 तेजपत्ता, पाव चमचा काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची, याला वेलदोळे देखील म्हणतात, ते असं फोडून घेतले हाताने आणि 2 लवंग घेतलेत. लवंगचं प्रमाण कमीच ठेवा नाहीतर जळजळ होतं. आता इथं मी 1 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे. याच्यात आपल्याला मशरूम टाकून परतवून घ्यायचे आहेत. तर मशरूम 15 ते 20 मिनटं छान मॅरिनेशन झाल्यानंतर मुरल्यानंतर मी त्यांना परतून घेत आहे. मशरूम टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मशरूम इथं 80 ते 90% शिजून जातात. आता हे शिजलेले जे मशरूम आहे ते आपण ज्या बाउलमध्ये मॅरिनेशन केलं होतं त्याच बाउलमध्ये मी टाकत आहे आणि सारख्या त्याच कढईमध्ये आपण ग्रेव्ही देखील तयार करून घेणार आहोत. आता हे आपले मशरूम तुम्ही जर खायचं असेल तर असे देखील खाऊ शकतात, पण इथं ग्रेव्ही तयार करतोय त्यामुळे इथं मी तूप वापरत आहे. साजूक तूप 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे एवढं घेत आहे. जर तुम्हाला बटर घ्यायचं असेल तर तुम्ही बटर घेऊ शकतात किंवा तेलही घेऊ शकतात. अख्खे मसाले आपण जे घेतलेले होते ते टाकले आणि त्याच्यानंतर जी प्युरी तयार केली होती आपण ती प्युरी टाकायची आहे आणि छान याला आटेपर्यंत म्हणजे साईडला तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. साधारण मला 7 ते 8 मिनटं लागलेले होते. मध्यम गॅसवर मी छान असं परतून घेतली. छान अशी घट्ट झाली. तेलही सुटलेलं आहे. रंगही बघू शकतात तुम्ही. आता ह्या स्टेजला मशरूम आपण जे परतून ठेवले होते ते टाकायचे आहेत आणि नंतर जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ग्रेव्ही तयार करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं. मिक्सरचं भांडं आणि बाउल धुवून मी इथं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर चांगले 3 ते 4 मिनटं तिला परतून घ्यायचे आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा ते पाव चमचा एवढी कसुरी मेथी मी घेतलेली आहे, चिरून टाकली आणि घरच्या मलईचं खालचं जे क्रीम असतं ते क्रीम गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे वरचा तुपाचा भाग येणार नाही. अशी ती क्रीम 2 ते 3 चमचा टाकायचं म्हणजे छान असं रेस्टॉरंटसारखी आपली भाजीचे स्ट्रक्चर आणि चवही येईल. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आणि साधारण 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे क्रीम आणि कसुरी मेथीचा छान असे फ्लेवर आपल्या या भाजीमध्ये उतरेल. त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनटासाठी अगदी कमी गॅस करायचा आणि झाकून ठेवायचा आहे.
आणि लगेचच आपली ही मस्त मशरूम मसाला तयार आहे. स्ट्रेक्चर बघू शकतात किती क्रीमी आलेला आहे. अशी ही भाजी कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करायची. ही भाजी तुम्ही नान, पराठा किंवा तंदुरी रोटी आपण जी मैद्याची बनवतो तिच्यासोबत किंवा घरगुती तंदुरी रोटी गव्हाच्या पिठाची जी बनवतो तिच्यासोबतही खाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी घरच्याच मसाल्यापासून तयार झालेली आणि घरच्याच क्रीम वापरून बनवलेली ही मशरूमची भाजी नॉनव्हेज जे खात नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. तुम्ही अशा पद्धतीने मशरूम मसाला ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा छान रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एका छान रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.